आज सुदामा सकाळीच रानातून चक्कर मारून परतत होता. चेहऱ्यावर जरा जास्तच आनंद होता. डोक्यात काय काय विचार चालू होते. या वेळेला पीक चांगले आले आहे. मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपल्या हातात काहीच लागले नाही आणि घर दुरुस्त करायचे होते ते सुद्धा राहिले. नवीन काहीच वस्तू पण घेता आली नाही. कमीत कमी ह्या वर्षी तरी ते करता येईल आणि मुलीच्या लग्नाची कर्ज देखील फेडता येईल. म्हणजे मुलाच्या शिक्षणाला पण खर्चाला सुद्धा ठेवता येईल. काय सुदामा, कसं काय म्हणती पीक पाणी? औंदा काय लय मज्जा आहे राव तुझी. ज्वारीचं कणीस तांब्यासारखं पडलंय मर्दा रानात, पाटील म्हणाला. रामराम पाटील, वाईच जाऊन आलो रानात. आत्ता ज्वारी आली या भरत आणता. यंदा पाऊस चांगला झाला या. ज्वारी, गहू आणि लागलंच तर थोडंफार ऊस बी हाय. जरा दिसतंय चांगलंच तवा निघल पीक चांगलं. समधी वरच्याच कृपा बघा, सुदामा म्हणाला. हाय का बार खिशात जरा लावला असता. बस जरा, वाईच काय हाय घरी तरी जाशील घटकाभर बसून, पाटील म्हणतो. हे ऐकताच सुदामाचा हात खिशाकडे गेला. बंडीतून हात घालून चंची बाहेर काढली आणि तंबाखूला चुना चोळायला लागला. कसा हाय पाटील, आपली काळजी वरच्यालाच असते बघा. आता हेच बघा ना, मागल्या वर्षी पाऊस लयच कमी पडला, कापसाला उतार कमी आला, त्यापायी पैका बी ना हातात कमीच पडला. ज्वारी तर घरी खायापुरतीच झाली, मग घरी काय ठेवायची आणि इकायची काय? त्यात मुलीचं लगीन झालं. लय परेशान झालो बघा. कर्जाचा बी लय तगाता लागला होता. पण देवाच्या कृपेने औंदा सगळं ठीकठाक झालंय, सुदामा म्हणाला. कसं हाय सुदामा, आपण आपल्या परीने कष्ट केले ना की वरचं बराबर फळा देतोया. तेव्हा काळजी नकोस करतो आहेच आपल्यासोबत, पाटील पिचकारी टाकत म्हणाले. येतो पाटील, घरी माणूस वाट पाहत असेल. भाकरी घेऊन परत रानात जायचं आहे. बरे ये बोलू नंतर. सुदामा आखरावरून घराच्या दिशेला निघाला. घरी आल्या आल्या त्याने आंघोळ करून देवकीसमोर जेवणाची परात घेऊन बसला. देवकीने कालवण आणि भाकरी परातीत ओतून बोलू लागली. काय हो, औंदा खोती द्यायची का ज्वारी काढायला? पोरगी बी नाही हाताखाली आपल्या आणि मायच्यानं नाही व्हायची काढणं ज्वारी समधी. बघू की थोडासा हाय येळ अजून आपल्याकडं. आता तर कुठं हुरडा संपत आलाय. होळी झाली की लागू कामाला आपण. कालवण लय झक्कास झालाय बरं का. संतू कुठं दिसेना झाला. त्यो कुठं खपलाय? अहो, त्यो गण्याकडं गेलाय. कुठलं तरी पुस्तक विसरा हाय म्हणे कसलं तरी. चल भाकरी बांध लवकर, जातू जरा लवकर रानात. पाणी बी द्यायचं उसाला. आधीच तर लाईट नसती, आता हाय तर टाईम नग घालवायला. हे सगळं सांगायच्या आधीच देवकीने भाकरीचं गठुडं बांधून तयार केले होते. सुदामाने बैलगाडी जुंपून रानात निघाला होता. सोबत रेडिओ घ्यायला विसरला नाही. तेवढाच काम करताना विरंगुळा म्हणून दुसरं काही लागत नसलं तरी बीड केंद्र तर हमखास लागायचं आणि विविध भारतीवर 5 वाजता बातम्याही ऐकायला मिळायच्या. अरे ये नवन्या, एक गायछाप घे बरं, संपत आली या पुढी. जाता जाता नवनाथाच्या टपरीवरून गायछाप घेऊन खिशात कोंबत रानात जायला तो सज्ज झाला होता. जाताना तो सगळ्यांचे रामराम घेतच होता. रानात गेल्यावर बैलाला पाणी पाजून त्याने आंब्याच्या झाडाखाली सोडले. सोडता सोडता एक नजर त्याने झाडाला लागलेल्या कैऱ्यांकडे टाकली. अजून छोट्याच होत्या तरी पण त्याला बरं वाटलं. चला मोटर चालू करून पाणी दाऱ्यात सोडून द्यावं आणि निवांत पडावं. थोडा वेळ असा विचार करून त्याने तंबाखू तोंडात टाकला आणि स्टार्टरचं बटन दाबलं. दार धरून आल्यावर त्याने रेडिओ चालू करून आंब्याच्या झाडाखाली अंग टाकून दिलं. त्याला जाग आली ते रेडिओवरच्या बातम्यांच्या आवाजाने. आजच्या ठळक बातम्या. मलेशियावरून बीजिंगला जाणारे विमान अचानक गायब, अपघाताची शक्यता.
मोदींचा आज महाराष्ट्र दौरा. आज पुण्यात लोकसभेच्या निवडणूक तारखा जाहीर. पश्चिम महाराष्ट्रात गारापिटीची धुमाकूळ. हे ऐकून सुदामाच्या काळजात धस्स झालं. डोक्यात विचारांचं काहूर माजलं. आपल्याकडे गारपीट झाली तर हातातोंडाशी झालेला घास निघून जायचा आणि सगळे स्वप्न जागीच विरून जायचे. अशा विचारातच तो वर आभाळाकडे बघू लागला. तसा अंदाजच तर काहीच दिसत नव्हता, पण तो घाबरला होता हे खरं. संध्याकाळ झाली तसा तो घराकडे परतण्यासाठी निघाला. घरी आल्यावर त्याने देवकीला ऐकलेली बातमी सांगितली. तसे तिला पण धस्स झालं, पण तिचा देवावर फार विश्वास होता. असं काही म्हणू नगासा, काही होणार नाही. तो आहे ना, त्यालाच काळजी हाय आपली. त्याला काय कळत नाही का, आपण आपल्या पोटच्या पोरासारखं जपलंय आपला पिकाला. ते बघू काय होतंय ते, त्यालाच काळजी. जेवण झाल्यावर देवकीने चूल सारवून झोपण्याच्या तयारीला लागली. तेवढ्यात वारं सुटलं. सुदामाने आभाळाकडे पाहिलं तर ढग दाटून आले होते आणि तासाभरातच वादळ सुरू होऊन पावसाला सुरुवात झाली. घरावरचे पत्रे वरच्या दगडाला जुमानत नव्हते. तेही तग न धरता शेजाऱ्याच्या परसात जाऊन पडले होते. छप्पर राहिलंच नव्हतं. आहे ते सामान आवरण्याच्या मागे सुदामा आणि देवकी लागले होते. तेवढ्यात गारा पडू लागल्या. बैलांना गारांचा मारा सहन नव्हता होत. ते जीवाच्या आकांताने ओरडत होते. सुदामा त्यांना सोडायला धावला. त्यांना सोडून येईपर्यंत स्वयंपाकघरात भाजीचे डालगे, पिठाचे डबे परसाच्या मार्गावर लागले होते. त्यांना वाचवणे शक्य नव्हते. सगळा संसार सोडून सुदामा त्याच्या बायका पोरांना घेऊन मारुतीच्या मंदिराकडे पळाला होता, कारण आसरा तिथेच मिळणे शक्य होते. मंदिरात पोहोचल्यावर मंद दिव्याच्या प्रकाशात मारुतीची मूर्ती त्याच्याकडे पाहून हसत असल्याचा भास सुदामाला झाला होता. रात्रभर पावसाचा थैमान चालू होता. वरून आभाळ सुदामाच्या स्वप्नांवर पाणी फिरवत होता आणि त्याचा निचरा सुदामाच्या आणि देवकीच्या डोळ्यातून होत होता. पहाटे पाऊस थांबल्यावर त्याने आधी बायकोला घेऊन घराकडे गेला. घराची अवस्था तर पाहण्यासारखीच नव्हती. एक पत्रही जागेवर नव्हतं. सगळ्याचा सगळाच संसार वाहून गेल्यासारखा झाला होता. बैलही बाबेच्या झाडाखाली आसरा घेऊन उभे होते. देवके, एक काम कर आता. हे सगळं आवर. पाटलाकडून किलोभर ज्वारी घेऊन ये आणि भाकरी कर. मी रानातून चक्कर मारून येतो. बघतो काही उरलं आहे का ते. भरलेल्या डोळ्याने तो निघाला होता. बैलांना शेतात न्यायचा काही संबंधच नव्हता, कारण त्यांना आधी दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते. गारामुळे त्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. सुदामा शेताच्या बांधावर उभा राहून आपल्या स्वप्नांची माती झालेली बघत होता. एकाही कणसाची मान वर नव्हती. सगळे मातीत ते झोपून गेले होते. मातीत गारांचा थर साचला होता. आंब्याच्या झाडाला एकही कैरीच काय पानही शिल्लक राहिलं नव्हतं. उभा ऊस पार आडवा झाला होता. बैलांपुढे टाकायला एक वाडगंही शिल्लक राहिलं नव्हतं. हे सगळं बघून सुदामाच्या पायातील त्राण निघून गेले होते. डोकं धरून खाली बसायचं सुद्धा त्याला समजत नव्हतं. दुसऱ्या बांधावरून पाटलांनी हाक मारली. ए सुदामा, काय झालं रे हे? सगळंच गेलं की र, काहीच उरलं नाही. कसं व्हायचं र आता? मालक, काहीच समजत नाही बघा. हे असं बोलून सुदामा लहान मुलासारखं रडत होता. 4 दिवस सलग गारांचं थैमान चालू होतं नव्हतं ते सगळंच गेलं होतं. दरम्यान त्याने बातम्यात ऐकलं होतं की सरकार पंचनामा करून नुकसान भरपाई देणार होतं, पण त्यासाठीही आचारसंहिता होती, म्हणून काहीच तातडीचे आदेश निघत नव्हते. उद्यापासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होणार आहेत. दुसऱ्या दिवशी तलाठी गावात आला. सरपंचाच्या म्हणण्यानुसार तलाठीने ठरवले की समिती येईपर्यंत कमीत कमी रानातून एक चक्कर मारून यावं, म्हणजे अंदाज तरी कळेल की
किती नुकसान झालं आहे ते. सुदामा ग्रामपंचायतीत हजर होताच सगळ्यांच्या मतानुसार सगळ्यांनी सुदामाच्या रानात जायचं ठरवलं. तलाठ्याने बांधावरूनच नजर फिरवली. असं वाटत होतं की तिथे ज्वारी नसून फक्त चिखलच होता. तलाठी आणि सरपंचात काहीतरी कानगोष्टी झाल्या. सुदामाला काहीच कळलं नाही काय चालू आहे ते. पण संध्याकाळी सरपंच घरी आले. चहा पाणी झाल्यावर सरपंच सुदामाला म्हणाले, सुदामा, मी बोललो तलाठ्याशी. पंचनाम्यासाठी तो पैसे मागत आहे आणि तो ऐकत पण नाही रे. म्हणतोय की समिती येणार आहे तर ते बी पैसे मागतात, म्हणजे त्याच्याशिवाय पंचनामा होणार नाही म्हणे. किती मागतोय पैसे? सुदामा अगतिकपणे विचारत होता. 5,000 रुपये तरी लागतील म्हणत होता सरपंच. पण मला कुठून आणायचे पैसे एवढे? आम्ही गरीब माणसं, तुम्ही बघतच हैसं ना किती सगळं वाहून गेलं. या बैलाला बी दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत. अरे ते बरोबर आहे रे, पण मी तरी काय करू सांग? तो ऐकतच नाही. आता काय? वाटलं तर उद्या बोलून बघ, ऐकलं तर तुझं. मला निरोप द्यायला सांगितला होता, मी दिला. माझं काम संपलंय आता. हे ऐकून सुदामाच्या पायाखालची जमीन सरकली. सरपंच निघून गेल्यावर सुदामाला काहीच समजत नव्हतं काय करायचं ते. तो सरळ पाटलाकडे गेला. पाटील, तुम्हीच सांगा काय करायचं ते. तो तलाठी पैसे मागत आहे. हो, पंचनामा करण्यासाठी. अहो, कुठून आणू पैसे आता त्याला द्यायला? सगळंच वाहून गेलं. या आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. तुम्हाला तर सगळं माहिती आहे. मुलीच्या लग्नात सगळं साचवलेलं गेलं. हो मालक, आणि आता ह्यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं होतं म्हणून ऊस बी लावला होता, ते बी बँकेचं कर्ज काढून. पण सगळंच गेलं हो पाटील, काय करू? बायकोला बी काही आणता नाही आलं. पोराची फी भरायची या, नाही भरली तर पोरगं 1 वरीस मागं पडल आणि मला त्याला मोठेपणी माझ्यासारखं नाही करायचं कर्जबाजारी. आता नाही शिकलं तर कधी शिकल त्यो? बैल बी अंगानं सुजलेत हो गाराचा मार खाऊन खाऊन. त्यांची बी हाड दुखत असतील. त्यांच्या जखमा बी चिघळल्यात. पण औषध आणाया 1 रुपया बी नाही. आता त्यांना तोंड नाही म्हणून बोलता येत नाही हो. पर आपल्याला कळतंय ना त्यांचं दुखणं. घर बी नाही राहिलं, ते बी पडून गेलं या. ते कधी दुरुस्त करू आणि माझा संसार कधी लावू? सुदामाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. हे सगळं ऐकून पाटलांच्या डोळ्यात बी पाणी आलं होतं. पण ते तरी काय करणार होते? सरपंच होताच तसा. त्यांना माहिती होतं की तो तलाट्यासोबत सगळ्या योजनांचे पैसे खातो म्हणून. आणि पाटलांना हे पण माहीत होतं की तक्रार करूनही काही होणार नव्हतं, कारण तहसीलदारालाही हप्ता जात होता. हे सगळं असंच चालू होतं कित्येक वर्षापासून. सुदामा, काय करावं तुझं सांग आता. ते मला बी पैसे मागत होते. मलाच समजत नाही काय करावं ते. तक्रार करूनही काही उपयोग होणार नाही. समितीला येऊ देत, बघू काय होतंय ते. 2 दिवसांनी समिती आली. ठरल्याप्रमाणे पंचनामे सुरू झाले. काय रे, किती लांब आहे शेत तुझं? तू त्याला विचारलं. जी जवळच आहे, चला की बांधावर जाऊन बघू. तू क्या? त्याची गरज नाही. सांग रानात काय काय होतं? जवारी आणि कुरडी. तू क्या? काय हो तलाठी साहेब, खरंय का हे? हो, 7/12वर नोंद आहे, तलाठी म्हणतो. किती उरलं पीक तुझं? सगळंच गेलं या साहेब, काहीच राहिलं नाही आहे. तू क्या म्हणतो. ठीक आहे, परतावा किती द्यायलास? म्हणजे? तू क्या म्हणतो. कळत नाही का रे तुला? सांग, पैसे कधी देतो ते. मालक, नाही हो, काहीच नाही आहे. काहीतरी करा. चल रे, उठ रे. तलाठी, 10% नुकसान टाका. चल रे सुदामा, बोल किती नुकसान झालंय? मालक, बैलाला कडबा बी नाही उरला हो टाकायला. पैसे आणलेस का? नाही हो मालक, काहीच उरलं नाही. सरकारी मदत मिळाली तर काहीतरी होईल, नाहीतर विष घ्यायला पैसे नाहीत. सगळ्यांचं तेच हाल आहेत, सुदामा म्हणतो. माझ्याच रानात काय उरलं नाही, मग मी कसं करू सांग?
मला बी पैसे पाहिजेत ना पुढच्या वर्षी शेती करायला. तुम्हाला काय सरकार देईल भरपाई, आमचं काय आम्हाला ते बी मिळायचं नाही. कारण आम्ही तलाठी ना, आम्हाला पगार मिळतो. साले सगळ्या भरपाया तुम्हाला. आम्हाला काही मिळायला नको का? पैसे देत असशील तर बोल, नाहीतर काहीच मिळणार नाही सरकारकडून. आम्ही नोंद करणार नाही. अहो मालक, असं नका हो करू. काहीतरी दया करा. वाटलं तर जे पैसे येतील त्यातले काढून घ्या. पर असा अन्याय नका करू. चल रे, उठे इथून. काही होणार नाहीये. त्रासून गेलेला सुदामा घरी आला तो काहीतरी ठरवूनच. देवकीने भाकऱ्या थापून ठेवल्या होत्या. रागारागात जेवण करून दोघंही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला बातमी होती. राज्यात गारपिटीचा पहिला बळी गेला.